गौतम ऋषी त्रिकाल ज्ञानी असल्यामुळे समाधी अवस्थेमध्ये लक्षात आलं की हा इंद्रदेव आहे, इंद्रदेव. आणि मात्र महाराज त्या इंद्रदेवाला गौतम नावाच्या ऋषीने शाप दिला की तू या ठिकाणी माझ्या रूपामध्ये येऊन कुकर्म त्या ठिकाणी केलं, म्हणून त्या ठिकाणी तुझ्या सर्वच अंगाला त्या ठिकाणी भदो पडतील, मोठमोठाले पिंड होतील, त्या पिंडातून रक्त वाहील, पू वाहील, अळ्या पडतील, किडे पडतील. म्हणून गौतम नावाच्या ऋषीने मात्र त्या ठिकाणी शाप इंद्रदेवाला देऊन टाकला. आणि मग गौतम नावाच्या ऋषीने आपल्या पत्नीकडे पाहिलं आणि पत्नीकडे पाहिल्याच्या नंतर त्या पत्नीलाही सुद्धा शाप देऊन टाकला. का ग, ज्याच्या बरोबर तू आतापर्यंत प्रपंचाने संसार केला तर तुला तुझ्या मालकामध्ये आणि दुसऱ्या माणसामध्ये काही फरक दिसला नाही का? हे तुला कसं त्या ठिकाणी कळलं नाही? पण दुसऱ्या असलेल्या व्यक्तीच्या बरोबरच त्या ठिकाणी बोललीस, त्याच्याशी स्पर्श तर त्या ठिकाणी झाला, म्हणून मी तुला या ठिकाणी शाप देतो. हजारो वर्षाच्या पर्यंत तू याच ठिकाणी शिळा होऊन पडशील, म्हणजे दगड होऊन पडशील. हातात पाणी घेतलं, इंद्रदेवाला भलं पडले आणि अहिल्या मात्र त्या ठिकाणी शिळा होऊन म्हणजे दगड होऊन त्या ठिकाणी पडले. आणि तेव्हापासून मात्र महाराज उद्धार होण्याचा मार्ग या अहिल्याने गौतम ऋषीच्या नेत्रीकडे विचारला. आणि गौतम ऋषीने सांगितलं त्रेतायुगामध्ये रामचंद्र प्रभू अवतार घेतील आणि या रस्त्याने जात असताना त्यांच्या पदस्पर्शाने तू पावन होशील. तोपर्यंत प्रभूचं नामस्मरण तू कर बरं का. ही झाली त्या ठिकाणी असणारी